तीन मित्र 300 किलोमीटर लांब 3 बर्गर खायला जात आहेत। एका बर्गर साठी आम्ही हे जे स्टंट करतोय ना, पावसाने जो कार्यक्रम केलेला आहे, आम्ही जे काय बोलू खरं बोलू, खोटं नाही बोलणार। ही एका बर्गरची साईज तर बर्गर ग शॅडो। मी अजून एक बाईट घेतो। पुण्याला येऊन वर्थ बर्गर हे वेगळे बर्गर मॅकडी बिगडी पेक्षा खूप वेगळे। अशा प्रकारे तीन मित्र 300 किलोमीटर लांब 3 बर्गर खायला जात आहेत। बने रहिए कैंप चा बर्गर। जुड़े रहिए इस ब्लॉग में। मैं प्रणव ब्लॉग्स, आप देख रहे हो प्रणव ब्लॉग्स। बहुत दिन के बाद मजा ही मजा। और एक चौथा दोस्त यहाँ पे ए गरीब इसकी बोला गणपती बाप्पा। अशा प्रकारे हे झिरो केलेलं आहे। झिरो एका बर्गर साठी आम्ही हे जे स्टंट करतोय ना मजाच मजा। अगर इस रात पे चलते रहे तो अपना काम तो पूरी तरह होने वाला है। मजाच मजा येणार आहे। अशा प्रकारे सिग्नल सुटलेला आहे आणि आम्ही सुटलेलो आहे। बने रहिए ब्लॉग में। चलिए अशा प्रकारे पाऊस सुरू झालेला आहे। पावसाचे दिवस आहेत, आपण सुट्टीच्या टाइमला निघालो दोस्त। जे काही आहे ते काही आहे, चला आपण ही ट्रिप कंप्लीट करणार आहोत। अचानक से लेह लद्दाख आ गए भाई। लेह लद्दाख तुझा आवाजच नाही येणार आहे। पनवेलला आलोय 8:30 वाजता। माईक पाठी मागे माझ्याकडे। आता आम्ही पनवेलला आलेलो आहे आणि आम्ही जुन्या रस्त्याने चालणार आहोत। सफर खूबसूरत है मंजिल से भी चलो। पावसाने कार्यक्रम केलेला आहे। गरमागरम भजी। थोडं लांब चाललो आम्ही बर्गर खाण्यासाठी। 4 वाजता मला रील पाठवला। चॅट दाखव। चॅट भाई चॅट प्रूफ डायरेक्ट 55 हा। आणि त्याच्यानंतर चलो निखिल बोला जायचं चलो चलो। आणि याला असं बोलतात, याला बोलतात उग नव माय। असा हा तुफान पाऊस। आता मी फोन आणि माईक आतमध्ये ठेवतो। जेव्हा मला चान्स भेटेल तेव्हा मी शूट करेल। आम्ही नॉनस्टॉप पुणे मारायचा प्रयत्न करतोय। तो या भेटूया डायरेक्ट। रायडर तयार, हे पण रायडर तयार आणि मी पण आता तयार होतो। पावसाने जो कार्यक्रम केलेला आहे, पाणी आता ग्लासाने कोणतरी पाणी होतं असं। हा ना, पण मजा येते। हाच ॲडव्हेंचर आहे भाई, हाच ॲडव्हेंचर आहे। नॉनस्टॉप बोललेलो पण नाही झालं। आम्ही खूप ट्राय केलं। पाऊस खूप आहे। हा आमचा 3rd स्टॉप आहे। आता आम्ही ह्याच्यानंतर डायरेक्ट कॅम्पला भेटू। पावसाचं जे लक्षण आहे ते जास्त भयंकर आहे, ते खूप भयंकर आहे। तर तुम्ही असे स्टंट करू नका, आम्ही करतोय। बने रहिए, जुड़े रहिए। जिंदगी ना मिले दोबारा। फायनली आम्ही डेस्टिनेशनवर पोहोचलेलो आहे। ऐक एकदम फाटलेली आहे। आम्ही बाय द वे ऑर्डर जी दिलेली आहे कॉलवरतीच QR पाठवला, पेमेंट सगळं डन आहे। आता बर्गर घ्यायचं आणि टेस्ट करूया। अशा प्रकारे स्टोअर बंद झालेला आहे, पण त्यांनी आम्हाला बर्गर दिलेले आहेत। थँक्यू। आता आपण रिव्ह्यू करूया। त्याच्या पहिले आपण प्रतिज्ञा घेऊया। निखिल कुबल, प्रतीक शेट्टे आणि मी प्रणव ब्लॉग्स। बघा आम्ही शपथ घेतोय। रुमाल काढ ना, रुमाल का ठेवलाय? आम्ही जे काय बोलू खरं बोलू, खोटं नाही बोलणार, खरं बोलू। तुम्ही पण रिपीट करा। ओके। शॅडोचा किस्सा जाम भारी आहे पण आमच्या। ही एका बर्गरची साईज ही बर्गर आहे। हा पनीर आणि 2 चिकन आहे। हे दोघं चिकन खाणार आहेत। हे बघ, मी आईचा श्रावण बाळ दे। आई हे फक्त तुझ्यासाठी। 1 लाईक आईसाठी, 1 सबस्क्राईब आईसाठी। आणि असं त्यांना काय मध्ये देतोस? त्यांचा जो टायमिंग आहे त्याच्या नंतर आल्यानंतर काय प्रोव्हाइड केलं तेवढी मोठी गोष्ट। त्यांनी आम्हाला टिश्यू वगैरे दिलेत। हे बघा अशी भारतीय बैठक, म्हणजे खूपच वेगळं असं वाटतं। हे बघा हा आहे बर्गर, जोक आहे बर्गर। हा एवढा मोठा बर्गर आहे, काहीतरी ना मजाच मजा।
चला हे खाल्ल्यानंतर आम्ही तुम्हाला रिव्ह्यू देऊ एक एक करून. तर बघूया आता, खातो आणि तुम्हाला रिव्ह्यू देतो. पहिली बाईट मग घेतो. पहिली बाईट बघा, बर्गर ह्याच्या बर्गर 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 ग शॅडो टेकिंग बाईट. ओ माय गॉड, लवकर बोल भाई, लोक चालली आता. ऑनेस्ट रिव्ह्यू देऊ. ऑनेस्ट ऑनेस्ट एकदम ऑनेस्ट. प्राईस प्रमाणे ठीक आहे. शाळेच्या जवळपास जर मॅकडॉनल्ड्स असेल तर तिकडे चिकन बर्गर वगैरे खाऊ शकता. ओके. आणि अजून एक गोष्ट, तुमचं जर काय काम असेल तरच या, एवढ्या लांब नका. आम्ही असं आलो, आम्ही उपट आहे. आम्हाला नाही उपट नाहीये, आम्ही सगळे नोकरी बिकरी करणारी लोक, बाबा आम्ही उपट विपट नाहीये. आम्हाला वारंवारी सोडलेलं आहे. आम्हाला नाही नाही नाही, मला सोडलेलं नाही, याला सोडलं असेल. हा शॅडोचा जो किस्सा आहे शॅडोला कधी आपण मुलाखत करूया. शॅडोची आपण मुलाखत घेतली पाहिजे. हे बघा, हा शॅडोचा भाऊ आलेला आहे, छोटा भाऊ. याची बाईट घेऊया. माझा कुठे आहे? तर पकड, मी बाईट घेतो आणि याचा जेन्युइन रिव्ह्यू देतो. हे असे 4 पीस आहेत ना, याचे 4 पीस आहेत. चांगलं आहे, असं काय वाईट बोलण्यासारखं तर नाही. वाईट नाहीये. हे तिन्ही बर्गर जे आहेत ते 450 मध्ये. 450 मध्ये जर तुम्हाला एवढं मोठं बर्गर भेटणं खूप मॅकडॉनल्ड्स मध्ये बहुतेक एक बर्गर आपला 450 ला. आम्ही जवळजवळ 1000 रुपये घालून इथं आलोय पेट्रोलचे. ते तर आमची गोष्ट आहे. कामानिमित्त जर येत असेल तर खूप वेल अँड गुड आहे. भारी. अरे नाही रे, चिकनला नाहीये 4 पीस. सो मच पीक. कसा वाटला तुला हा बर्गर? फेक नको देऊ, जे काय जेन्युइन. आपण शपथविधी घेतलाय. शपथ घेतला, पुण्याला येऊन वर्थ बर्गर वर्थ. ह्याला आवडलं बघ, प्रत्येकाचे टेस्ट बड. मला आवडलं. आता मलाही हा चांगला वाटला. असं नाही, खूप चांगलं आहे, खूप चांगलं आहे. असं टेस्टमध्ये काहीच हे नाही. ह्याच्यात स्पायसेस आहेत मस्त, असे मस्त चटपटा आहे. पनीरवाला चटपटा वाटला. श्रावण असल्यामुळे आईचा श्रावण बा नाही नाही, चिकन नाही, 1 महिना नाही. तर हा चांगला होता. पनीरवाला चांगला होता. बिलो ॲव्हरेज की ॲव्हरेजच्या वरती? एव्हरेजच्या वरती. मी अजून एक बाईट घेतो. हे वेगळे बर्गर आहे, मॅकडी बिगडीपेक्षा खूप वेगळे, हटके देशी. हटके. आणि देशी जो बन आहे ना, जो पाव आहे ना, तो खूप भारी. पण सॉस पण कधी युनिकच आहे. मस्त. सॉसेस पण वेगवेगळे, एकदम चटपट आहे, क्रिस्पी आहे. सगळं म्हणजे सगळे फ्लेवर एकत्र असे बस्ट होतात. तुला काय वाटतं? मजा आहे बाई, खायला तर मजा आहे. ते मला काय एवढं बर्ड्स आणि बूस्ट मस्त माहित. टेस्ट लागली पोटवर. आहे पण मित्रांनो, आता आम्ही निघत आहोत इथून. डायरेक्ट आम्ही लोणावळ्याला भेटू तुम्हाला मॅगी खाताना. तिकडे आपण जो काही कार्यक्रम आहे किंवा ऐरोलीला जाऊन टोटल किलोमीटर दाखवायचे तुम्हाला. चीज मॅगी. पस वाटतं पस. मित्रांनो, हे टोटल आमचे झालेलं आहे 324 किलोमीटर. कसं वाटतं तुला 324 किलोमीटर ट्रॅव्हल करून? मजा आली. थोडी फाटली, खूप मजा वाटली. आमच्यासारखं जर तुम्ही फक्त बर्गरसाठी 325 किलोमीटर ट्रॅव्हल करणार असाल तर माझ्यामध्ये तुम्ही नका करू. चांगलं वाटलं. बर्गरसाठी एवढं लांब जाणं. अरे हाच तर थ्रिल आहे ऑफिशियली. गाडी घेऊन हा बोल. असं पण कुठे जातो रे गाडी घेऊन? बोल ना. जातो मी. तर ऑफिशियली भीक मागायचा टाइम आलेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि तुमच्याकडे काय असे प्लेसेस असतील तर तेही सजेस्ट करू शकता कमेंटमध्ये. मी ते पण रिव्ह्यू करू जाऊन. हा, आम्ही ते पण करू रिव्ह्यू. एवढे 300-400 किलोमीटर नको. मुंबईच्या जर तसं असेल तर तिकडे जाणं ते आम्हाला काय असं हे नाही. मुंबईमध्ये बोरवली वगैरे. आता हे फक्त एका मेसेजवरून या गोष्टी झाल्यात. असे मित्र तुमचे असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायचा. या बाय बाय, टेक केअर, गो हेड अँड लाईफ. आयुष्यात पुढे जात राहा नेहमी आणि खात राहा. खात राहा. तू खा रे.